अजित पवार हे गुंडांच्या टोळीचे आका आहेत का? मग कुठे गेला आहे हा आता अजितदादांचा तो टायर? मित्र हो, नमस्कार. महायुतीच्या सत्तेच्या काळामध्ये राज्यातील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. गुंड तर काय हो, ते मोकट आहेतच, पण ते निर्भय सुद्धा झालेले आहेत. त्यांच्या मनामध्ये कायद्याचा धाक, पोलिसाची भीती काही उरला आहे की नाही असा प्रश्न पडतो. बघा, सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटना रोज घडत आहेत, सातत्यानं घडत आहेत, आणि हे सगळं महाराष्ट्र थक्क होऊन पाहत आहे. महायुतीचे नेते मात्र एकमेकाचे कपडे फाडण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यानं त्यांचं राजकारण बस. गृह खातं तर राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. या खात्याच्या कारभारावर सातत्यानं टीका होत आलेली आहे, पण सुधारणा होत असल्याचं मात्र कधी दिसत नाही. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारीची जी गाजलेली प्रकरणं आहेत त्यातील आरोपी हे महायुतीतल्याच कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत. त्यातल्या त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात, अधिक तो पक्ष त्याचा आघाडीवर आहे. आणि म्हणूनच काँग्रेसनं प्रश्न विचारला, अजित पवार हे गुंडांच्या टोळीचे आका आहेत का? गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आलेला आहे. हे अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडाची टोळी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का, असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचं प्रकरण प्रचंड गाजले. अजूनही काही घटना गुन्हेगारीच्या घडत आहेत. बीड काय अजूनही शांत झालेलं नाही. या गुन्हेगारीमध्ये सुद्धा अजित पवार यांच्याच पक्षाचे नेते ज्यांना राजीनामा द्यावा लागला ते धनंजय मुंडे यांचं नाव आलं. बीडच्या मस्सजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पोर्शे कार ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गँग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणीच्या लैंगिक अत्याचार करणारा तो शंतनू कुकडे, त्याचा सहकारी राष्ट्रवादीचा दीपक मानकर, आणि वैष्णवी हगवणे या भगिनीच्या हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारा राजेंद्र हगवणे, हे सगळे आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. आणि ही सगळी प्रकरणं राज्यभर चर्चेची ठरलेली आहेत. या सगळ्या प्रकरणातील आरोपी अजितदादांच्या पक्षातलेच कसे, असा संतप्त सवाल करून या सगळ्या गुंडाचे पालकत्व सत्ताधाऱ्यांनी घेतले आहे. त्यामुळं अशी घृणास्पद कृत्य करण्याची हिंमत होते का? या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा सुद्धा दिसून आला. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता. पण आयोगाच्या अध्यक्षांना महिलांच्या सुरक्षेपेक्षा राजकारण चमकवण्यात जास्त रस आहे. त्यामुळं राज्यात महिला अत्याचाराच्या दुर्दैवी घटना घडत आहेत असं म्हणत सपकाळ यांनी आयोगाचा सुद्धा धिक्कार केलेला आहे. अजित पवार हे फार कडक शिस्तीचे वगैरे म्हणून ओळखले जातात, पण मग त्यांची ही शिस्त त्यांच्याच पक्षातील गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत दिसत नाही का बरं? याचं उत्तर कोण देणार? असं वागू नका, तसं वागू नका, टायरमध्ये घालायला सांगेन, असं सगळं काही अजितदादा भाषणामधून सांगतात. आपल्याला ते ऐकायलाही मिळतं, त्याची चर्चाही होत असते. पण प्रत्यक्षात टायरमध्ये गेल्याचं काही ऐकायला मिळत नाही हो यांच्यापैकी कुणी. मग कुठे गेला आहे हा आता अजितदादांचा तो टायर? राजकीय आश्रय मिळाल्याशिवाय बघा गुंड मवाली मोकाट सुटू शकत नाहीत. पोलीस काय करणार हो? पोलिसांचे हात बांधलेले असतात यांनी. आणि मग काय, जनतेचा व्हायचं तो छळ होतो, समाजातली गुन्हेगारी वाढते, अशांतता कायम राहते. समाजाच्या हितासाठी